आज मी बनवतोय शेवग्याचं सूप। हे सूप फारच हेल्दी असतं। बरेचसे लोक याला ना डाएट प्लॅन मध्ये इन्क्लूड करतात। सो ऑब्व्हियसली पहिला इन्ग्रेडियंट आहे शेवग्याच्या शेंगा। आता ह्या शेंगांना आपल्याला आहे ना थोडंसं पील करून घ्यायचंय। सगळ्या शेंगा हलक्या हाताने पील करून झाल्या की त्यांना कट करून घ्यायचे। आता एक मीडियम साईजचा कांदा घेऊन स्लाइसेस कट करून घ्यायचे। कढईमध्ये 8 ते 10 ग्लास पाणी ऍड करायचं। पाण्याला जस्ट उकळी यायला लागली की पाण्यात आपण कट केलेला शेवगा ऍड करायचा। त्यासोबतच आपण स्लाइस केलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, साधारणतः 2 इंच आल्याचे पीसेस, 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या, एक छोटंसं तमालपत्र, 2 लवंगा ऍड करायच्या, साधारण 2 इंच दालचिनी आणि मी इथे काही फ्रेश कोथिंबीरचे दांडे घेतले ते ऍड करायचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करायचं। आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला हलकं स्टर करून घ्यायचं आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवायचं। त्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि मोजून फक्त 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। 10 मिनिटांनी झाकण उघडायचं। आपले सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले बॉईल झाले। या स्टेजला जे खडे मसाले आपण ऍड केले होते ते काढून घ्यायचे। सगळेच्या सगळे इन्ग्रेडियंट्स पाणी निथळून जाळीत काढून घ्यायचे। आता हे जे पाणी कढईत उरले ना ते फेकायचं नाहीये। आता एक मिक्सर जार घेऊन या जार मध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे। आपण उकळून घेतलेलं आणि उरलेलं जे पाणी होतं तो मिक्सर जार मध्ये जमेल तेवढा ऍड करायचा। ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचंय। ह्या ग्राइंड केलेल्या इन्ग्रेडियंट्सला आता जाळीने गाळून एका कढईमध्ये कलेक्ट करायचंय। चांगलं प्रेस करत राहायचं ज्याने सगळा पल्प कढईमध्ये जमा होईल आणि जाळीमध्ये फक्त चोथा राहील। ह्या स्टेजला कढईतलं मिश्रण थोडं स्टर करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी कढईत थोडंसं गरम पाणी ऍड करायचं। आता हे सूप थोडंसं गरम करून घ्यायचं। हलकंसं उकळायला लागलं की पुढचे इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे। अगदी थोडंसं मीठ ऍड करायचं। त्यासोबतच एक चिमूटभर काळं मीठ, चिमूटभर रोस्टेड जिरा पावडर, चिमूटभर काळी मिरी पावडर आणि शेवटी अर्ध्या लिंबाचा रस कढईत ऍड करून स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घ्यायचे। आपलं मस्त शेवग्याचं सूप रेडी झालंय।